हॅलो एव्हरीवन. डे 17मध्ये आपण डॉली थ्रेड बॅक स्टिच आणि स्टीम स्टिच पाहिली. तर डे 18ला आपण वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग बीड्स पाहू. पहिल्या हँगिंग बीडसाठी मी 3 mm चा मॅट बीड घेतला आहे. दोऱ्यामध्ये एक मॅट बीड आणि हँगिंग बीड ऍड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साधा टाका मारून घ्यायचा आहे. इथे सिंपल असा हँगिंग बीड तयार होतो. किमान 2 वेळा टाका टाकून घ्यायचा आहे. आता दुसरा टाईप पाहू. इथे मी स्टार कंपनीचे शुगर बीड्स यूज केले आहेत. 5 शुगर बीड्स घेऊन एक व्हाईट ड्रॉप बीड घेतला आहे. सेम दाखवल्याप्रमाणे हँगिंग बीड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता तिसरा टाईप पाहू. इथे कोणत्याही आवडत्या रंगाचा हँगिंग बीड घ्या आणि त्या हँगिंग बीडला साधा टाका मारून घ्या. त्यानंतर चौथा टाईप पाहू. इथे मी झुमका घेतला आहे. झुमक्यालाही साधा टाका मारून हँगिंग बीड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता पाचवा टाईप पाहू. इथे मी रोज गोल्ड मध्ये कट पाईप्सचा वापर केला आहे. मिनिमम 5 ते 6 कट बीड्स घेऊन त्यामध्ये कोणत्याही रंगाचा एक बीड ऍड करायचा आहे. आता 6वा टाईप पाहू. परत मी शुगर बीड्स ऍड केले आहेत. 6-7 शुगर बीड्स सुईमध्ये ऍड करून थ्रेडमध्ये वळून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक हँगिंग बीड घेऊन त्यामध्ये एक सिंगल शुगर बीट ऍड करायचा आहे. शेवटचा शुगर बीट बोटामध्ये पकडून सुई फक्त हँगिंग बीड्सच्या आतमध्ये घालायची आहे. तो एक शुगर बीट हातामध्ये पकडला होता तो आपोआप त्या हँगिंग बीटला लॉक करून घेतो. रिंग उलटी करून एक्स्ट्रा थ्रेड कट करून दोऱ्याला खालून घट्ट गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली स्टिच हलणार नाही. डे 18 मध्ये आपण आणखी नवीन डिझाईन पाहूया.